मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आटपाडी नगरपंचायत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा अखेर जाहीर झालाय. जाहीर आराखड्यानुसार 6 प्रभागांच्या जागी आता 17 स्वतंत्र प्रभाग करण्यात येणार आहेत. त्यानुसार नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असून प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडणूक लढू शकणार आहे. आटपाडीतील या मोठ्या राजकीय बदलामुळे नगरपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. आटपाडी नगरपंचायत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आटपाडी येथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा अखेर जाहीर झाला आहे. या जाहीर आराखड्यानुसार 6 प्रभागांच्या जागी आता 17 स्वतंत्र प्रभाग करण्यात येणार आहेत. त्यानुसार नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असून प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडणूक लढू शकणार आहे. आटपाडीतील या मोठ्या राजकीय बदलामुळे नगरपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. या नव्या रचनेमुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होणार असून महिला, OBC, अनुसूचित जाती जमातींना आरक्षणातून संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय आटपाडीकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर नगरपंचायत स्थापन झाली असून आता प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्यात हा प्रवास पोहोचला आहे. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरला अंतिम आराखडा जाहीर होताच आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु नगरपंचायतीत समावेश होऊ नये यासाठी मापटेमळा ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्यास पुन्हा रचना बदलावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.